याच्यावरती रितेश सरांनी पुन्हा एकदा अभिजितला बुचकाळ्यात पाडलेलं आहे। त्याच्या शब्दात सांगायचं झालं तर सरकॅझम केलेलं आहे। कारण ते विचारतात, मला सांगा अभिजित, तुम्ही काय निकीला घाबरता वगैरे का? म्हणजे ती समोर आली की तुम्ही काहीही बोलत नाही, तुम्ही तुमच्या टीमच्या विरोधात जायला देखील तयार असता। कारण ज्यावेळेस सत्याचा पंचनामा या टास्कमध्ये निकीला विधान विचारलं की निकी मनापासून माफी मागत नाही, त्यावेळेस तुम्ही रेड बझर दाबलं, इथपर्यंत तर बरोबर होतं। पण ज्यावेळेस निकी तुम्हाला तिच्या टोनमध्ये विचारायला आली त्यावेळेस तुम्ही म्हणालात की हा माझा एकट्याचा डिसिजन नव्हता, तू मनापासून माफी मागतेस, पण सगळ्यांच्या बहुमताने मी रेड बझर दाबलेला होता आणि त्यावेळेस तुम्ही हसत बाहेर गेला। त्यावेळेस तो अर्बाज चिडला, ते तुमचं काही झालेलं असेल ते असेल, पण ज्यावेळेस निकी तुमच्याकडे येते ना, तुम्ही पलटी मारता, तुम्ही तुमच्याच टीमच्या विरोधात जाता। तुम्ही अंकिताला म्हणाला देखील की तुम्ही तुमच्याच व्यक्तीची रिस्पेक्ट करत नाही, तुम्ही मलाच बुचकाळ्यात पाडता तिच्या समोर येऊन। आणि ज्यावेळेस तो चपातीचा विषय झाला त्यावेळेस सुद्धा तुम्ही आधी म्हणाला होतात की 2 चपात्या घे आणि परत अंकिताला म्हणालात की सरकॅझम मी म्हणालो होतो की चपाती घे, पण तिने तर डायरेक्ट घेतली। आणि ज्यावेळेस निकी विचारायला आली आणि तिने डायरेक्ट तुम्हाला विचारलं की सरकॅझमने म्हणाला होतास तू, त्यावेळेस तर तुम्ही म्हणला हे वर्ड काढून तू आमच्यात भांडणं लावण्याचा का प्रयत्न करतेस अंकिता? पण सरकॅझम हा तुमचा वर्ड होता अभिजित, हे तुम्ही मान्य करा आणि हे आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे। आणि ज्या वेळेस निकी तुम्हाला विचारायला आली की टीम बी ला आमचा काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे माझ्या आणि अर्बाजच्या क्लोज येण्याविषयी, त्यावेळेस सुद्धा तुम्ही आधीच एक डिस्कशन केलेलं होतं की पांचाटपणामध्ये सगळे सामील आहेत या दोघांच्या आणि हा पुढारी, याला लाज नाही वाटत, हा असले धंदे करतो। तर हे वाक्य तुमचं होतं, पण तरी देखील तुम्ही मी असलं काहीही बोललेलो नाही आणि तुम्ही तुमची बाजू निकीला एकट्यात घेऊन समजावत होता। आणि ज्यावेळेस ती विचारायला आली त्यावेळेस फक्त आर्या भांडत होती, त्यावेळेस तिथे टीम बीचे कोणतेही सदस्य बोलले नाहीत। इव्हन अंकिता देखील म्हणाली की माझा एखादा शब्द किंवा वाक्य असेल तर मला ते सांग। अशा प्रकारे तुम्ही फक्त सगळेजण बोललात आणि ज्यावेळेस विचारायला आली त्यावेळेस सगळे मागे हटलात आणि फक्त आर्या एकटी तोंड देत होती। म्हणजे तुम्ही निकीला घाबरता हे सरळ सरळ इथे सिद्ध होतं। का तुम्ही निकीला घाबरण्याचं कारण काय आहे? ती वाघ आहे का, सिंह आहे का, ती तुमच्या अंगावर येणार आहे का? तुम्ही सरळ सरळ तिच्याशी भांडत का नाही? फक्त आर्या आणि अंकिता दिसते। आणि ज्या वेळेस अंकिताने याच्यावरती स्टँड घेतला की मी आता निकीशी तोंड देणार, त्यावेळेस देखील म्हणजे इथून पुढचा स्टँड फक्त आर्या आणि अंकिता घेणार का? म्हणजे तुम्ही निकीशी भांडणारच नाही का? तुला का तिकडची आणि इकडची दोन्ही बाजू निकी सोबत चांगलं राहून सेफ ठेवायची आहे? म्हणजे तू निकी सोबतही सेफ राहतोयस आणि टीम बी सोबतही, पण याच्यामुळे तुमच्या ग्रुपमध्ये भांडणं लागतात हेच तुम्हाला कळत नाहीये। तर अशा भाषेत अभिजितला समजावलेलं आहे। तर अभिजितला हा दिलेला धक्का तुम्हाला कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।